दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली आणि या बैठकीत विधानसभा निवडणुका एकत्रच लढण्याचं ठरलं। तसंच ज्या पक्षाचे आमदार अधिक त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल असंही काँग्रेसने ठरवलंय। पाहूया। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने आल्यानंतर काँग्रेसची दिल्लीत हायकमांड सोबत बैठक झाली, ज्यात काँग्रेसने महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं। काँग्रेस मविया म्हणून एकत्र विधानसभेच्या निवडणुका लढेल। मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच दिला जाणार नाही। विधानसभेच्या निकालानंतर ज्याच्या जागा अधिक त्याचा मुख्यमंत्री हे काँग्रेसने ठरवलंय। जुलै महिन्याच्या अखेरीस जागा वाटप पूर्ण व्हावं असं काँग्रेसच्या बैठकीत ठरलंय। काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना अशा 3 पक्षांची महाविकास आघाडी आहे। मात्र मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसने भूमिका स्पष्ट केल्याची माहिती आहे। ज्याची संख्या अधिक त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल। महाविकास आघाडी म्हणून लढायचा निर्णय त्या ठिकाणी झाला। आपण एकत्र लढावं, कोणाची मन दुखावली जाणार नाही आणि कोणाचे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आपण करू नका। आघाडीच्या संदर्भात आपल्या आघाडीमध्ये लोकसभेमध्ये जसा समन्वय होता तसाच समन्वय ठेवावा आणि सीट वाटपाची चर्चा सुरू करावी। स्थानिक पातळीवर लवकरात लवकर करावं आणि हा निर्णय लवकर व्हावा अशा प्रकारचा निर्णय झाला। तो निर्णय हायकमांड घेईल, महाविकास आघाडी घेईल। एकत्र विचार करू, चर्चा करू आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळेल अशा प्रकारचा निर्णय घेऊ। 2019 मध्ये निकालानंतरच 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि उद्धव ठाकरेंमध्ये फिसकटलं आणि त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। मात्र आता मुख्यमंत्री पदावरून वाद नको म्हणून ज्याचे अधिक आमदार त्याचाच मुख्यमंत्री असा फॉर्म्युला काँग्रेसने समोर ठेवलाय। प्रत्येकाला आपला मुख्यमंत्री व्हावा वाटतो, त्यात काही वावगा आहे अशातला काही भाग नाही। पण अजून जागा वाटप होऊ द्या, निवडणुका होऊ द्या, निवडून येऊ द्या आणि मग या सगळ्या गोष्टीला अर्थ आहे। आताच त्याविषयी बोलण्यात कोणताही अर्थ नाही। दिल्लीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील आणि नवनिर्वाचित काँग्रेसच्या खासदारांसोबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या उपस्थितीत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली। या बैठकीनंतर जागा वाटपावर वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवरही एक बैठक व्हावी अशी इच्छा पटोलेंनी व्यक्त केली आहे। महाविकास आघाडी म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुकीला पुढे जाऊ आणि जो अजेंडा जो आमचा पार्लमेंटचा होता तोच अजेंडा घेऊन आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न भयावह आहे। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे, गरिबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, महागाईचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की महाराष्ट्रामध्ये बहुमताचं महाविकास आघाडीचं सरकार येईल अशा चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। तातडीनं एक चर्चा वरच्या पातळीवरही करावी असं आमचं नम्र विनंती आम्ही आमच्या हायकमांडला केलेली आहे। उद्धवजी असतील, शरद पवारजी असतील की एकदा या विषयावरची एक चर्चा या लेवलवर व्हावी अशी आमची इच्छा आहे। पण आता समजा नाही झालं तरी राज्य पातळीवर आम्ही ही चर्चा करू आणि याच्यातला योग्य मार्ग काढू। राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये जागा वाटपावर एक बैठक व्हावी असं पटोलेंना वाटतंय। त्याचं कारण म्हणजे काँग्रेसला जागा वाटपात चांगला वाटा हवा आहे। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला 21 जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी 9 जागा जिंकल्या। मात्र काँग्रेसने 17 पैकी 13 जागा निवडून आणल्या। सध्या महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला चर्चेत आहे तो समसमान जागांचा आहे। काँग्रेस 96 जागा, ठाकरे गट 96 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 96 जागा आणि मित्रपक्षांना आपापल्या कोट्यातून जागा सोडाव्यात। दुसरा फॉर्म्युला आहे 3ही पक्षांना प्रत्येकी 93 जागा आणि छोट्या मित्रपक्षांसाठी 9 जागा सोडायच्या। पटोलेंप्रमाणे अधिक जागांची अपेक्षा जयंत पाटलांनाही आहे, त्यामुळे मेरिटनुसार जागा वाटप व्हावं असं जयंत पाटीलही म्हणतात। काही लोक बाजूला गेले, ते जर बरोबर राहिले असते तर हाच आकडा 38-40 पर्यंत गेला असता। त्यामुळं एवढे पैसे खर्च झाले की बरेच पुढाऱ्यांना पैसे देऊन गप्प बसवण्यात आलं, तरी जनतेनं जाऊन मतदान केलं। आता तुम्ही प्रत्येक जागा राष्ट्रवादीला घ्या म्हटलं तर ते जमणार नाही। उगाच तुम्हाला या अंधारात ठेवणं बरोबर नाही। आपल्याला शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपले मित्र पक्ष आहेत, त्यांनाही बरोबर महाराष्ट्रात घ्यायचंय। त्यामुळं
आपण देखील मेरिटनं बोललं पाहिजे आणि हिसकावून जागा घेणं म्हणजे महाविकास आघाडीचे चान्सेस कमी करणं. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं संविधानाचा मुद्दा लावून धरला आणि महागाई, गुजरातला गेलेले उद्योगधंदे, शेतकरी, जीएसटी आणि भ्रष्टाचार हा विषय विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी गाजवणार आहे. त्याची झलक शेवटचं अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला दिसली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोस्टरबाजीतून विरोधकांनी सरकारला घेरलं. दिल्लीहून संदीप राजगोळकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.